नमस्कार मित्रांनो, आजची आपली कथा आहे दर अमावशेला त्या वाड्यात दिवा पेटायचा, पण 25 वर्षांनी सत्य समोर आलं. तर ही कथा एक पूर्ण काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात एक जुना वाडा होता. त्या वाड्यात गेली 25 वर्ष कुणीही राहत नव्हते. पण गावकऱ्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक अमावस्येच्या रात्री त्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरती एक दिवा आपोआप पेटायचा. ज्याने तो दिवा पाहिला तो दुसऱ्या दिवशी तापाने आजारी पडायचा. त्यामुळे सूर्यास्तानंतर त्या रस्त्यावरून कुणीही जात नसे. एक दिवस रोहन नावाचा यूट्यूबर आणि त्याचा मित्र अमोल त्या वाड्याचं रहस्य उलगडण्यासाठी कॅमेरा घेऊन तिथे गेले. रात्री 12 वाजता अचानक वरच्या खोलीत पिवळा दिवा पेटला. दोघांचेही हात थरथर कापू लागले. त्यांनी धाडस करून वरचा दरवाजा उघडला. आत कोणीच नव्हते, पण खोलीच्या मध्यभागी एक जुना आरसा होता. अचानक त्या आरशात एक पांढऱ्या साडीतील स्त्रीची सावली दिसली. दोघेही घाबरून मागे सरकले. त्या क्षणी खिडकी जोरात आपटली आणि दिवा विझला. रोहनने धैर्य एकवटलं आणि पुन्हा टॉर्चचा प्रकाश आरशावर टाकला. यावेळी आरशामागे एक गुप्त दरवाजा दिसला. दरवाजा उघडल्यानंतर एक लहान खोली होती आणि तिथे एक जुनी डायरी, काही फोटो आणि एक स्त्रीचं पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, माझ्यावर चोरीचा खोटा आरोप झाला. सत्य सांगण्याआधीच माझा मृत्यू झाला. जो कोणी हे वाचेल त्याने माझं नाव स्वच्छ करावं. रोहनने दुसऱ्या दिवशीच आणि इतिहास संशोधकांना बोलावलं. तपासात समोर आलं की त्या स्त्रीवरती खोटा आरोप करून तिची हत्या करण्यात आली होती. गावात अनेक वर्ष पसरलेली भूताची गोष्ट खरं तर एका अन्यायाची सावली होती. तिचं नाव निर्दोष घोषित करण्यात आलं. त्या रात्रीनंतर त्या वाड्यात पुन्हा कधीच दिवा पेटला नाही. गावातील लोक म्हणू लागली, काही आत्म्यांना सूड नको असतो, त्यांना फक्त सत्य जगासमोर यावं असं वाटतं. तर मंडळींनो, आजच्या या गोष्टीमधून आपल्याला ही एक शिकवण मिळाली, अफवा आणि भीतीपेक्षा सत्याचा शोध घेणं अधिक महत्त्वाचं आहे. अनेकदा प्रत्येक रहस्यांमागे एखादी विसरलेली सत्य घटना दडलेली असते. तर मंडळींनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जितकं होईल तितकं सबस्क्राईब करा. मला तुमचा एक सबस्क्रायबर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशा नवनवीन गोष्टी रोज घेऊन येत राहील, पण त्याआधी सर्वात आधी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब